नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सिंपल मसाले वापरून अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी घरच्या घरी भेंडी मसाला बनवून दाखवणार आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला इतकी भन्नाट लागते. आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. जर का तुमच्याकडे कट केलेली भेंडी असेल तर हा भेंडी मसाला अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो. तर आता भेंडी मसाला बनवण्यासाठी इथं मी 350 ग्राम इतकी भेंडी घेतलेली आहे. भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला भेंडी कट करून घ्यायची आहे. भेंडी मसाला बनवण्यासाठी भेंडी आपल्याला छान कोवळी लुसलुशीत अशी घ्यायची आहे. भेंडी कट करत असताना आतमध्ये कीड सुद्धा पाहायची आहे. बऱ्याचदा भेंडीला आतून खूप जास्त कीड असते. भेंडी कट करून झाली. आता मसाल्यासाठी वाटण पाहूया. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 2.5 इंच आलं, यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो घेत असताना छान पिकलेला घ्यायचा आहे. आता आपण हे वाटण पाणी न घालताच तयार करून घेणार आहोत. वाटण वाटत असताना जर का तुम्हाला गरज लागली तर हलकसं पाणी यामध्ये घाला. या वाटणामुळे भेंडी मसाल्याला खूप छान चव येते. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. कट करून घेतलेली भेंडी कढईमध्ये घातली. आता ही भेंडी आपल्याला हाय फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटांसाठी छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. हलकसं यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे. मीठ का घालायचं? ज्यावेळी आपण भेंडी मसाला बनवू त्यावेळी भेंडी मसाल्यामध्ये टाकल्यानंतर खाताना ती अळणी लागू नये यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे पहा आपली भेंडी व्यवस्थित अशी शॅलो फ्राय झालेली आहे. काढून घेऊया. भेंडी अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून घेतली की भेंडी मसाला अगदी झटपट तयार होतो व मसाल्यामध्ये भेंडी चिकट लागत नाही. आता कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा इतकं हिंग घातलं. यानंतर 2 मध्यम मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. शक्यतो कांदा होईल तितका बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपरला बारीक करून घेतला तरीही चालेल. आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. आता हे वाटण व कांदा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. याला हलकसं तेल सुटेल इतकं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हा भेंडी मसाला बनवताना मी आल्याचं व लसणाचं प्रमाण हलकसं जास्त ठेवलेलं आहे. याने याला खूप छान चव येते. आता आपला भेंडी मसाला छान दाटसर व्हावा यासाठी यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ सुद्धा या मसाल्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ यामध्ये भाजून झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा पेलाभर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर परत याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं की भेंडी मसाल्याला रंग खूप छान येतो. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. तर इथं मी 350 ग्राम इतकी भेंडी घेतली. यासाठी इथं मी 200 ते 250 ग्राम इतकं दही वापरलेलं आहे. दह्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. दही घालत असताना गॅसची फ्लेम बंद करा किंवा बारीक करा. यानंतर आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे. 1.5 चमचा इतकी लाल मिरची पावडर घातली. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि यानंतर 1.5 चमचा इतका गरम मसाला यामध्ये घालायचा आहे. जर का तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही चिकन मसाला, मटन मसाला वापरला तरीही चालेल. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे व हा मसाला आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे. परतत असताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, दही फाटलं जाईल. आता यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. छान याला उकळी आली की नंतर आपण शॅलो फ्राय करून ठेवलेली भेंडी यामध्ये घालायची आहे. लक्षात ठेवा या मसाल्याला व्यवस्थित अशी उकळी आली की नंतरच यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे. भेंडी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच मीठ घातलं तर आपण यामध्ये दही सुद्धा घातले, फाटू शकतं म्हणून शेवटी मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर ढवळून घ्यायचं आहे व यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून हा भेंडी मसाला आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी व्यवस्थित असा बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. तयार झाला आपला रेस्टॉरंट पेक्षाही भारी भेंडी मसाला.
तयार केलेला भेंडी मसाला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा नानसोबत खाऊ शकता किंवा रोट्यांसोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट लागतो. अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला मी हा भेंडी मसाला बनवून दाखवला आहे. अजिबात खाताना भेंडी चिकट लागत नाही. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.